गेल्या 25 तासांपासून तरुणीच्या अपहरणाने तापलेल्या पुण्यातल्या भिगवणमध्ये अचानक एक नवा ट्विस्ट आलाय। कुटुंबियांनी ज्या तरुणीचं अपहरण झालं असा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता, त्याच तरुणीने कॅमेऱ्यासमोर येऊन माझं अपहरण झालं नसून तरुणासोबत स्वतःच्या इच्छेने आपण निघून गेल्याची माहिती दिली आहे। तर 22 फेब्रुवारीला अपहरण झालेल्या तरुणीचं लग्न होणार होतं। पोलीस तपासामध्येही अपहरण झालेली तरुणी आणि आरोपीमध्ये गेल्या 1.5 महिन्यात 11 फोन कॉल्स झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे तरुणीचं अपहरण झालं की प्रेम प्रकरण होतं असे प्रश्न उपस्थित होत आहेत। वर्षापासून प्रेम संबंधात आहे, तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली, माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चिमणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसाने डोळे त्यांच्या सोबत राजकीय लोकांनी डोळ्या बसून ठेवली आहेत आणि मी माझ्या मर्जीने आले। या सर्व घडामोडींमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर भिगवणमध्ये पोहोचले। यावेळी मोठ्या संख्येने जमाव पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या देऊन बसलेला, त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण होतं। तरुणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पाहून तो व्हिडिओ जबरदस्तीने तयार केला असा आरोप पडळकरांनी केलाय। तसंच गुंड तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय। मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे। मुलीला वडील नाहीत, मुलीचं लग्न ठरलं होतं, मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे। दरम्यान पडळकरांपाठोपाठ राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप देखील भिगवण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। त्यांनी आणि पडळकरांनी पोलीस अधिकाऱ्यांशी जवळपास 10 ते 15 मिनिटे चर्चा केली आहे आणि अपहरणकर्त्याला पकडून त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे। पोलिसांची चर्चा केल्यावर पडळकर आणि जगताप यांनी बाहेर जमलेल्या जमावाशीही चर्चा केली। आणि या सगळ्याबद्दल अधिक जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी जयदीप भगत आता आपल्या सोबत आहेत। जयदीप, हा सगळा घडलेला प्रकार आपल्या समोर आहे, त्यासोबतच राजकीय नेते देखील तिकडे पोहोचतात। सध्याचं तिकडचं नेमकं चित्र काय आहे? हे प्रकरण आता पूर्णपणे काय म्हणूया आपण सॉल्व्ह झालेलं आहे? या प्रकरणाचा तिढा जो आहे तो सुटलेला आहे असं म्हणायचं का आणखी काही गोष्टी घडतायत तिकडे? जयदीप। अश्विन, खरं तर ही जी आता दृश्य आहेत ती भिगवण मधल्या या पुलाच्या शेजारची, बस स्टँड शेजारची आहेत। आपण बघू शकतो खरं तर आता जो व्हिडिओ समोर आलेला आहे तो तिच्यावरती दबाव टाकून बनवला असल्याचा आरोप जो आहे ते गोपीचंद पडळकर यांनी केला आणि इथले जे आंदोलक जमलेले आहेत त्यांची मागणी अशी आहे की त्यांना जे आहे ते अटक झाली पाहिजे। आणि या ठिकाणी जे आहे पोलिसांशी चर्चा करून गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप जे बाहेर आलेले आहेत, नेमकी पोलिसांशी काय चर्चा झाली या संदर्भात जे आहेत ते या ठिकाणी आंदोलकांना सांगणार आहेत। खरं तर काल 3:30च्या दरम्यान ज्यावेळेस ही मुलगी लग्नाची खरेदी करून घरी चालली होती भावा आणि आईसोबत, त्यावेळेस तिच्या डोळ्यामध्ये, भावाच्या आणि आईच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून तिचं अपहरण केलं साधारण 3:30 ते 4 दरम्यान। आणि त्यानंतर पोलिसांनी जे आहेत पोलिसांनी पथकं रवाना केली, 6 पोलिसांनी पथकं रवाना केली आणि त्या मुलाच्या विरोधात, ज्यानं अपहरण केलं आहे त्याच्या विरोधात किडनॅपिंग आणि जो आहे तो किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला। त्यानंतर 25 तास उलटून गेले तरी या ठिकाणी शोध लागला नव्हता। अखेर एक दीड तासापूर्वी त्या मुलीचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यामध्ये तिने सांगितलं की मी माझ्या इच्छेनुसार जे आहे ती पुढे गेलेली होती। खरं तर या दरम्यान काल दुपारी 3:30 वाजल्यापासून आतापर्यंत अनेक घटना घडल्या। खरं तर जो तो व्यक्ती होता तो दुसऱ्या धर्माचा होता आणि त्यामधून जो आहे तो या ठिकाणी रोष व्यक्त केला गेला, किडनॅपिंग केलं गेलं म्हणून। आणि त्यानंतर जे आहे ते विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस स्टेशन समोर ठिय्या मांडला होता। त्यानंतर आज भिगवण बंदची हाक देण्यात आली होती आणि त्याच पद्धतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। याला आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर देखील या ठिकाणी जे आहे ती या ठिकाणी आहेत, ते या ठिकाणी येणार होते। परंतु या ठिकाणी जे आहे ते आपण मोठ्या वेगवेगळ्या संख्येने जे आहे ते सकाळपासूनच पोलीस जे आहेत त्यांच्यावरती दबाव होता की लवकरात लवकर या आंदोलकांची मागणी होती की जो आरोपी आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि मुलीला लवकरात लवकर शोधून आणावं।
या 2 मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार होता. त्या पद्धतीने हा मोर्चा पण निघाला. मात्र त्याआधीच त्या मुलीचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यामध्ये ती सांगत होती की आमचे प्रेमसंबंध आहेत आणि आम्ही माझ्या मर्जीनं गेलेले आहे. मात्र असं जरी असलं तरी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जो आहे तो संशय व्यक्त केला गेलेला आहे की तिच्यावरती दबाव टाकून व्हिडिओ केला गेलेला आहे. खरं तर त्या मुलीचं येत्या 22 तारखेला लग्न होतं. तिचं जो मुलगा ज्याच्यासोबत ज्यानं अपहरण केलं ते दोघं गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांच्या ओळखीचे आहेत, शेजारी राहतात. अवघ्या 100 मीटर अंतरावरती त्या दोघांचं घर आहे. पोलिसांनी जे कॉल रेकॉर्डिंग काढले ते मागच्या महिन्याभराचे. त्या महिन्याभरामध्ये त्या दोघांचं बोलणं देखील झालं होतं आणि त्यानंतर जे आहे ते हा प्रकार जो आहे तो आघडला आणि त्यानंतर पोलीस गेल्या 25 तासापेक्षा जास्त कालावधी झाला त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी 6 पथकं रवाना केलेली आहे. साधारणतः 200 ते 250 दरम्यान 250 किलोमीटरच्या दरम्यान जे आहे त्यांचं सीसीटीव्हीच्या आधारे ट्रॅकिंग केलेलं आहे. मात्र अद्यापपर्यंत हे समजू शकलेले नाहीत की ते नेमकं कुठे आहेत. असं जरी असलं तरी पोलीस दुसरीकडे तपास करत आहेत आणि हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठा जो आहे तो संतापाची लाट या ठिकाणी उसळली. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप जे आहेत ते पोलिसांना भेटायला गेले आणि त्यानंतर भेटून आल्यानंतर या ठिकाणी जे आहे छोटेखानी सभा पार पडते आणि याच्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर नेमकं काय बोलणार याकडे जे आहे ते लक्ष लागलेलं खरं जयदीप, काय बोलतात नेते मंडळी आपलं लक्ष असेल. त्याशिवाय पोलीस देखील आता शोध घेत आहेत. जसं तू सांगतोयस पोलिसांच्या शोधाकडे, तपासाकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. बातमीचे अपडेट वेळोवेळी घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.